मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ, शिवसेना लहान भाऊ असणार अशी सूत्रांची माहिती आहे। ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ तर भाजप छोटा भाऊ असणार अशी सूत्रांची माहिती आहे। बीएमसी निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपकडून मुंबईमध्ये याआधीच 150+ नारा हा देण्यात आलेला आहे। सद्यस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडे 40च्या आसपास माजी नगरसेवक आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, मुंबई आणि ठाण्याबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ तर मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ असेल। ऋषाली बरोबर आहे। ह्या महापालिका ज्या निवडणुका आहेत ह्या महत्त्वपूर्ण निवडणुका असणार आहेत। ज्या पद्धतीनं मुंबई आणि ठाणे या दोन महत्त्वाच्या महापालिका आहेत, या ठिकाणी नो रिस्क धोरण जे आहे ते आधीच भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांनी घेतलेलं पाहायला मिळालं। जी माहिती सूत्रांकडून मिळाली त्यानुसार मुंबई महापालिकेमध्ये भाजप जो आहे तो मोठा भाऊ असणार आहे, तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना जी आहे ती छोट्या भाऊच्या भूमिकेत मुंबई महापालिकेत असेल। तर ठाणे महापालिकेमध्ये आपण जर पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे त्या ठिकाणी मात्र शिवसेना मोठा भाऊ असेल आणि भाजप छोटा भाऊच्या भूमिकेत जे आहे ती भूमिका निभावणार अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर जागा वाटपाचं सूत्र जे आहे ते हळूहळू चर्चेला जाणार आहे। येत्या 3-4 महिन्यात ह्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर असणार आहेत आणि त्यामुळे ही रचना जी आहे ती आखायला आता सुरुवात झाली आहे। अंतर्गत या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या सुरू झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे साहजिकच एकीकडे लक्ष जे आहे ते मुंबई महापालिका जिंकण्याचं भाजपचं आहे। त्यामुळे भाजप 150+ नारा जो आहे तो भाजपने आधीच दिला पाहायला मिळतोय आणि अधिकच्या अधिक जागा जिंकून आपला महापौर कसा बसवता येईल ही भूमिका जी आहे ती भाजपची असणार आहे। परंतु शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन महापालिकेमध्ये सत्तेत जाण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप करेल। त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला कमी अधिक जागा ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जातील, कारण त्यांच्याकडे आपण जर संख्याबळ आता माजी नगरसेवकांचं पाहिलं तर 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक जे आहेत ते ठाकरे गटाकडून शिंदेंकडे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच बदल्यात ज्या जागा ज्या आहेत ते शिंदेना दिल्या जातील अशी माहिती मिळते। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये वर्चस्व गेल्या अनेक वर्षापासून शिंदेंचं आहे आणि त्यामुळे शिंदेना त्या ठिकाणी अधिकच्या जागा ज्या आहेत ते भाजप देऊ करेल अशी ही माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर भाजप मोठा भाऊच्या भूमिका बजावेल, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना जी आहे ती मोठ्या भावाची भूमिका बजावणार आहे। त्यामुळे येत्या काळात हे सगळी गणितं जी आहेत ती समोर येतील, कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी केली जाईल किंवा जागा वाटप जे आहे ते कशा पद्धतीने केली जाईल हे येत्या काळात समोर येईल। परंतु आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल जे आहे ते आता वाजायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळतात। पक्ष जे आहे ते सगळेच तयारी करायला सुरुवात झाली आपल्याला पक्षांकडून केलेली पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।